शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली ही बैठक आता संपलेली आहे। संजय राऊत सिल्वर ओकवरून आता निघालेले आहेत। आज अनेक घडामोडींना वेग आल्याचा पाहायला मिळतंय। राजकीय दृष्ट्या आजचा दिवस बैठकांचा आहे। आजचा गुरुवार बैठकांचा वार आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण बैठकांनी आता चांगला जोर धरलेला आहे। महाविकास आघाडीची देखील सिल्वर ओकवर सुरू असलेली बैठक आता संपलेली आणि शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू असलेली ही बैठक संपल्यानंतर खासदार संजय राऊत सिल्वर ओकवरून निघालेले आहेत। ही बैठक सुरू होण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे खरं तर सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना म्हटलेले होते। महायुतीतल्या ऐक्य समजून आम्ही भिवंडीची जागा किंबहुना कोल्हापूरची जागा माफ करा कोल्हापूरची जागा आम्ही हसत हसत सोडली असं खासदार संजय राऊत म्हणालेले होते आणि त्यामुळे काँग्रेसनं सांगलीची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोडावी अशी थेट मागणी खासदार संजय राऊत यांनी केलेली होती। त्यामुळे महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये सांगलीचा तिढा सुटलाय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो खासदार संजय राऊत यांनीच उल्लेख केलेला होता, भिवंडीच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन्ही दावा केलेला होता। दोघांनी देखील याही मुद्द्यावर चर्चा झाली आहे का विचारूया आपण आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे जाते। स्वप्नील, महाविकास आघाडीची बैठक संपलेली आहे, काय नेमकी चर्चा झालेली आहे या बैठकीमध्ये? नक्कीच महाविकास आघाडीची बैठक लागवी संपलेली आहे। आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। एकूणच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा झालेली आहे। मात्र यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये जर सांगलीवरून वाद सुरू होता, सांगली लोकसभा मतदारसंघावरून ती कुठेतरी मिटलेली आहे, असा वाद हा मिटला असल्याची माहिती समोर येते। मात्र एकूणच महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासोबत चर्चा करताना पाहायला मिळतात। भिवंडीमध्ये दोन्ही गटांमध्ये रस्सीकेस पाहायला मिळते। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करण्यात येते की ही जी भिवंडीची जागा आहे ती आपल्या आपल्या पक्षाने लढवा, आपला उमेदवार त्या ठिकाणी द्यावा। मात्र यावरतीच खरं तर आता चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये वंचितला अद्याप निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, मात्र वंचितवरती सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। वंचित जर सोबत आलं तर फॉर्म्युला बदलण्यात येईल, मात्र वंचित सोबत आलं नाही तर तो फॉर्म्युला हा महाविकास आघाडीने गेल्या काही बैठकांमध्ये ठरवलेला आहे, तोच फॉर्म्युला हा पुढे लागू होईल आणि लवकरच या संदर्भातील माहिती आहे ती सुद्धा समोर येईल। मात्र सध्या जी बैठक सुरू आहे भिवंडीवरून, भिवंडीच्या लोकसभा मतदारसंघावरून काय नक्की चर्चा होते हे पाहणं तितकं महत्त्वाचं आहे। स्वप्नील, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत अगदी थोडक्यात। या बैठकीमध्ये तुम्ही म्हणताय सांगलीचा वाद मिटला असल्याचं कळतंय, तर सांगलीत नेमकं काय ठरलंय आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा वंचित संदर्भात नेमकी काय चर्चा झालेली आहे? वंचित संदर्भात लागवी अद्याप काही चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत नाहीये, कारण वंचितला जे प्रस्ताव पाठवण्यात आले होते ते प्रस्ताव वंचितने फेटाळले। मात्र नवीन जागांची मागणी ही वंचितकडनं करण्यात आली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये एकंदरीत वंचितच्या जागांबद्दल चर्चा झालेली आहे आणि तशा प्रकारची माहिती ही वंचितला देणार असल्याची माहिती अशी कळते आहे। मात्र सांगलीवरती सध्या जी चर्चा झालेली आहे यामध्ये कुठेतरी वाटाघाटीमध्ये फॉर्म्युलामध्ये बदल होऊ शकतो, कारण एक जागा कुठली तरी काँग्रेसला सोडून सांगलीची जागा ही ठाकरे गटाने मिळवावी अशा प्रकारे सुद्धा चर्चा होण्याची शक्यता होती। तशा प्रकारे चर्चा झाली असल्याची सुद्धा माहिती समोर येते। मात्र सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आग्रही भूमिका आहे, त्यामुळे नक्की ही जागा आहे ती शिवसेना ठाकरे गटाला देण्यात येईल अशा प्रकारचं कुठेतरी वातावरण हे महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर दिसतंय। निश्चित। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।